मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण हिरवे मुगाचे जे भजे त्याची आपण भाजी करणार आहे. एकदम पौष्टिक भाजी येते, झटपट होते आणि एकदम चविष्ट होते. आपण हिरवे मुगाचे डाळ भिजवून त्याचे भजे केले. आणि आता बघूया हिरवे मुगाच्या भजेसाठी लागणारं साहित्य. हिरवे मूग 1 वाटी आणि हिरवे तांदूळ 1 वाटी असं रात्री भिजवून ठेवलं. सकाळी आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, लाल मिरची, तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता, आणि लसूण आणि मीठ हे सगळं दोन्ही एकत्र करून वाटून घेऊया. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया, कढीपत्ता टाकूया, लाल मिरची टाकूया आणि लसूण टाकूया, आणि हे मीठ हे आपण चवीनुसार मीठ टाकूया. हे आपण पाणी टाकून वाटून घेऊया. थोडा रवा टाकूया कुरकुरीतपणा येण्यासाठी. 2 चमचे रवा टाकलाय. आता आपण याच्यात पाणी टाकून आता आपण काढूया. आता बघा अशा कन्सिस्टन्सी हवं, जास्त घट्टपणे जास्त कुया. आता बघा आपण हे आता आपण वडे बनवून घेतले, त्याची ग्रेव्ही बनवूया. त्याच्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया. कांदा घेतले, आलं घेतले आणि टोमॅटो हे आपण सगळं, आणि कढीपत्ता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार. आणि लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि गोडा मसाला एकदम कमी हे सगळं आपण वाटून घेऊया. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं हे वाटून घेतलं. हे त्याच्यात आता आपण मसाले टाकूया. ह्याच्यात ही तिखट नसते, टाकूया. रस्सा भाजी करणार आहे आणि आपण याला छान परतवून घेऊया. त्याच्यात आपण मिक्सरच्या भांड्यातनं पाणी टाकूया. आता आपल्याला हे रस्सा उकळतोय. आपण याच्यात गरम मसाला टाकूया आणि ते टाकूया. एकदम झटपट होणारी भाजी. आता आपण ही प्लेटमध्ये काढूया. हिरव्या मुगाच्या वड्याची भाजी रेडी आहे. एकदम टेस्टी, चविष्ट आणि पौष्टिक आहे, प्रोटीनयुक्त आहे, झटपट. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. थँक्यू.